आपल्याला ज्या कारणासाठी देव भगवंताने दिलाय त्या कारणासाठी जर आपण वापरला तर निश्चितच आपण त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत जाईल. हे मी नाही सांगत, हे साधू सांगत. देव मीच आहे, देव मीच आहे, परंतु परंतु देव मी म्हणजे सर्वजण आपण देव आहे, सर्वजण देव आहात. फक्त जसं पाटातलं झुळझुळ वाहणारं पाणी आहे ना, त्याच्यामध्ये दगड टाकला की ते पाटातलं पाणी कुठं पळतं, साईडला पळतं. आणि ते साईडला पळालेल्या पाण्याला फाटा फुटतात, फाटा. तसंच आपलं आपल्यामध्ये देव आहे, ते ब्रह्मचैतन्य आपणच आहोत. जिथं आपण राहतो ना, हे सगळं खोट आहे, हे सगळं खोट आहे. हे आपल्या संग येत नाही. तुम्ही म्हणाल हे खोटं कसं, हे दिसतं हे खोटं कसं? सोपं सांगतो. तुमच्या डोक्यावरचे केस आहेत, जसं जसं तुमचं वय वाढेल तसं तसं ते पांढरे होत जातात, बरोबर? जातात का नाही? काळे केले तरी पांढरे होतातच. जर हे खोटं आहे तर तुमच्या डोक्यावरले केस हे तुम्ही काळे का ठेवू शकता? विठाला विठाला विठाला, हे खोटं आहे तर डोक्यावरचे केस पांढरे होणारे का थांबू शकत? तुमचं वाढतं वय वाढत चाललंय तुमचं. 1 वर्षाचा होता, एकाचं 2 वर्ष झाली, 2चे 4 झाले, 4चे करता करता 10 वर गेला, 10च्या 20 वर गेला, 20च्या 25 वर गेला. वय कमी करता येतं, वय थांबवता येतं, वय थांबवता येतं? नाही थांबू शकत. ते आपल्या हातात नाही, कारण हे आपलं नाही. एक दिवस आपल्याला हे खाली करून जावं लागणार आहे. हे सर्व हे जे दिसतंय ना, बायका पोरं अमुक तमुक, हे काही आपलं नाही. नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी. कुणाचं नसतं, सोबत कोणी येत नाही, सोबत करगुटा सुद्धा येत नाही. येतं ते भगवंताचं नाम आणि स्वस्वरूपापर्यंत जाण्याची प्रक्रिया. बस एवढंच येतं, सगळं दुसरं काहीही येत नाही. म्हणून माणसाचा देह भेटलाय ना, तर क्षणाक्षणाला विचार करा आणि विचार करून काय करा, संतांच्या समागमाचा.
चरणाची धूळ जसं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. कापूर जळाल्यानंतर डायरेक्ट काय होतो, समाप्त होतो, वाफेत रूपांतर होतो, तो वाफेला जाऊन मिळतो, तो पुन्हा दिसत नाही. तसंच जर त्या संताच्या चरणाची धूळ जर आपल्याला लागली तर त्या कापुराच्या वातीप्रमाणे आपणही या जन्म मरणाच्या राडग्यात पुन्हा येणार नाही. त्या भगवंतापर्यंत स्वरूपापर्यंत आपण निश्चितपणे पोहोचू. विठाला आता तुम्ही म्हणाल संतांची संगत का करायची? संतांच्या संगतीत जायचं, पण संतांची संगत करायची का करायची? का बाबा आम्ही संतांची संगत करायची? तुम्ही तर नुसतं बडबड करताय, संतांची संगत करा, संतांची संगत करा, पण का करायची? संतन के संग लाग रे तेरी हस्ती बनेगी, संतन के संग लाग रे तेरी हस्ती बनेगी, संतन के संग लाग रे तेरी हस्ती बनेगी, संतन के संग लाग रे तेरी हस्ती बनेगी. संतांची संगत का करावी? संतांच्या संगतीत का जावं? फार पूर्वी संत कबीरदास नावाचे संत होते. कोण? संत कबीरदास नावाचे संत. फार दिवसातून साधू संत त्यांच्या घरी जेवणा करता आले होते. माऊली ज्ञानोबा, जनाबाई, मुक्ताबाई असे अनेक संत त्यांच्याकडे आले होते. आता आल्याच्या नंतर कबीरदासांनी बसायला टाकलं. सगळं साधू संत मंडळी तिथे विश्रांती घेण्यासाठी बसले आणि बसल्याच्या नंतर आतल्या खोलीत गेले. आपल्या पत्नीला सांगितलं, होय ग, आपल्या घरी साधू संत आलेत आणि त्यांना जेवायला करायचं. पत्नीने पटकन सगळे डबे उघडून पाहिले. डब्यामध्ये एक शिदाई सापडला नाही. म्हटले, होय हो, साधू संतांना आता जेवायला घालायचंय आणि डब्यामध्ये मात्र एक शिदाई नाहीये. आता काय करायचं? कबीरदास महाराज बोलले, साधू संत निर्मुखी जाता कामा नाही, त्यांना तर जेवायला घालायचंच. दोघ जण रडत बसले. आता काय करायचं? खिशात हात घातला, खिशात एकही रुपया नाही, उधार कोण देणार नाही. आता काय करायचं? दोघं रडत बसले. त्यांचा मुलगा कमाल पळत पळत आला, त्यांच्यापाशी थांबला. आई बाबा, काय रडताय तुम्ही? म्हणे, काय सांगू बाळा तुला, साधू संत आले घरात आणि घरात एक दानाही नाही. त्यांना जेवायचंय, त्यांना निर्मुखी लावायचं नाही. म्हटले, थांबा, रडू नका, आपण काहीतरी करू. आपण जाऊन शिदा घेऊन येऊ. दोघ जण शिदा आणायला निघाले. संत कबीरदास आणि कमाल दोघ जण शिदा आणण्याकरता गावामध्ये गेले. आणि गावामध्ये जात असताना एक दुकान होतं. त्या दुकानदाराची अदुगरच उधारी होती. आता त्या दुकानदाराला उधार मागाव तर तो दुकानदार देणार नाही देणार. म्हटले, मग आता काय करायचं? बाबा, साधू संत जेवायला घालायचेत ना, मी सांगतो तसं करा. आपण या दुकानदाराचं दुकान फोडू. काय करू? या दुकानदाराचं दुकान फोडू आणि पाहिजे तेवढा आपण शिदा घेऊ
आणि साधू संत जेवायला घालू. भिंतीवरती एक छोटस जाण्याकरता एक छोटस बिळ पाडलं आणि त्या बिळामधून संत कबीरदास आणि कमाल दुकानामध्ये गेले. आणि दुकानामध्ये गेल्याच्या नंतर पाहिजे तेवढा शिदा घेतला, आपल्या पिशवीत टाकला आणि परत निघाले. पण दुकानदार तिथं झोपलेला होता. आता दुकानदार झोपलेला असल्यावरती संत कबीरदासांना जे कृत्य करत होते ते चोरीचं वाटलं, ते चुकीचं कृत्य वाटलं. म्हटले आपण चोरी करतोय, चांगल्या कामासाठी करतोय, पण चोरी करणं एक पाप आहे आणि हे पाप असल्यामुळं आपण असं नेलं चुकीचं. मग संत कमाल बोलतात, बाबा मी या दुकानदाराला उठवतो आणि उठून आपण पटकन नुसतं जागा करून पटकन आपण निघून जाऊ. कबीरदास महाराज भिंतीच्या पलीकडे थांबले. कमालाने दुकानदाराला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर दुकानदार जागा झाला. कमाल पळत सुटला. कमाल पुढे, दुकानदार मागे. असं पळता पळता कमाल मागे न पाहता पुढेच बघत होता. कारण जर चेहरा दिसला तर या दुकानदाराला माझी ओळख होईल आणि दुकानदार डायरेक्ट घरी येईल, आपलं साधू पण जाईल, आपलं संत पण घरातलं निघून जाईल. म्हणून कमाल पुढे पळत होता आणि पुढे पळता पळता त्या भिंतीच्या पलीकडं जाणार. अर्धा कमाल पलीकडे राहिला, अर्धा कमाल अलीकडे राहिला. पाठीमागून दुकानदाराने कमालाचे पाय धरले आणि त्या बाजूने संत कबीरदासांनी कमालाचे हात धरले. संत कबीरदास पुढे ओढतात, दुकानदार मागे ओढतोय. त्या क्षणी 13 वर्षाचा कमाल काय बोलतोय? त्या क्षणी 13 वर्षाचा कमाल काय बोलतोय? बाबा साधू संत जेवायला घालायचेत ना, मग मी सांगतो तसं करा. आता या क्षणी तुमच्या कमरेची तलवार काढा आणि माझ्या शिरावरती फिरवा, माझं शील कलम करा आणि शिर पिशवीत टाकून घरी घेऊन जा. हे धड इथंच राहू द्या, माझी ओळख होणार नाही. आपलं साधू पण आपल्या घरात राहील, आपलं संत पण आपल्या घरात राहील आणि आपले साधू संतही सुद्धा निर्मुखी जाणार नाही. संत कबीरदासांना सुचेना काय करावं, कसं करावं. साधू संत तर निर्मुखी जाता कामा नये, मग काय करावं? कमाल बोलतो, बाबा कुठलाही विचार न करता माझ्या शिरावरती तलवार फिरवा आणि माझं शिर कलम करून पिशवीत टाकून घरी घेऊन जा. संत होते, थोर संत होते. त्यांनी कमरेची तलवार काढली आणि आपल्या पोटच्या पोराच्या शिरावरून तलवार फिरवली आणि शिर कलम केलं, शिर पिशवीत टाकलं आणि घरी घेऊन गेले. शिर टाकलेली पिशवी पाठीमागे हातात धरली आणि शिदेची पिशवी पत्नीच्या हातामध्ये दिली. आई होती ती महाराज. अगोदर मुलगा विचारला, तुम्ही दोघं गेला होता, माझा कमाल कुठे, माझा कमाल कुठे? कबीरदास बोलतात, अगोदर साधू संतांना जेवायला घाल, म्हणून मी तुला सगळं सविस्तर सांगतो. नाही नाही नाही, आईचं काळजी महाराज ते. अगोदर सांगा माझा कमाल कुठे? कबीरदास महाराज बोलले, सांगतो, पण हे डोळ्यातले अश्रू डोळ्यातच ठेवावे लागतील, काळजावरती दगड ठेवावा लागेल. आधी साधू संत जेवायला घालावे. हो हो मी सगळं करीन, पण आधी सांगा माझा कमाल कुठे? पाठीमाग हात धरलेली पिशवी समोर केली आणि दाखवलं. रडू आवरे ना महाराज, आईचं काळीज येते, पण काय करणार, रडूही शकत नाही. साधू संत आले घरात, त्यांना निर्मुखी जाता कामा नाही. त्यांना समजलं तर ते
तसेच निघून जातील. सर्व काही केलं, साधू संतांना जेवायला वाढलं आणि बाहेर आरडाओरडा चालू झाला. दुकानदाराने त्या कमालाचं शिर, कमालाचं धड सुळावरती चढवलं होतं आणि गावामध्ये उभं केलं होतं. सगळे गावकरी जमा झाले होते. सगळा गोंधळ झाल्यामुळे सगळे साधू संत उठले आणि बाहेर आले. बघतात आणि काय, ज्या क्षणी साधू संत त्या धडापर्यंत गेले, धडापाशी गेल्याच्या नंतर त्या मस्तक नसलेल्या कमालानं त्या साधू संतांपुढं नतमस्तक झाले. काय बोललो मी? मस्तक नसलेला कमाल साधू संतांच्या चरणाशी नतमस्तक झाला. आपल्याला मस्तक आहे, पण आपण संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला नकार देतो. 13 वर्षाचा कमाल होता महाराज, 13 वर्षाचा. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, ते शिर घेऊन या. शिर आणलं आणि माऊली ज्ञानोबरायांनी जसंच्या तसा कमाल पुन्हा जिवंत केला. विढाला विढाला.